नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. विविध ठिकाणी उमेदवार जे आहेत ते आपल्या अर्जात आहेत. रोजच्या पुणे जिल्हा परिषद आणि नगर पंचायत समितीचे सगळ्यांची शिवसेनेची उमेदवार सुद्धा अर्ज भरतात. त्यासाठी पाहिलं तर अगदी रॅली त्यांनी काढलेली पाहायला मिळते. ज्यांच्या या सर्व उमेदवार जे आहेत ते रॅली काढून प्रत्येक इलेक्शन करत फॉर्म भरतात. त्यामध्ये युवा सेनेचे दोन तालुका प्रमुख सुद्धा आहेत ते आता त्यांचा उमेदवारी अर्ज भरतायत. तुम्ही आज उमेदवारी अर्ज भरताय, काय आता चित्र असेल पुढचं? भोर तालुक्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं अतिशय ताकदीने या ठिकाणी अर्ज भरण्यात येत आहे. या तालुक्यामध्ये कुणालाही काहीतरी वाटलं तरी सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष शेवटपर्यंत जिवंत ठेवणार हा विश्वास या ठिकाणी मी सांगतो. आता यावर्षी पाहिलं तर पहिल्यांदा ठाकरे गटाकडून अशा पद्धतीने उमेदवारी अर्ज भरण्यात येते. शिवसेना झाल्यानंतर आता काय चित्र असेल? हा खऱ्या अर्थानं माझा ग्रामीण भाग आहे. ग्रामीण भागामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मात्र काही फरक पडणार नाही. कारण की माझा ग्रामीण भाग हा मुंबईमध्ये राहिला होता आणि त्या मुंबईमध्ये वंदनीय हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंनी अतिशय खूप मोठे उपकार आहेत त्यांचे. आमच्या भागातले जास्तीत जास्त लोक त्या ठिकाणी कुल्फी विकत होते आणि त्यांना त्या ठिकाणी साहेबांनी खूप मोठा उपकार म्हणलं तरी चालेल. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज या ठिकाणी आपण पाहतोय की हे सर्व शिवसेनेचे उमेदवार आपल्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात रॅली दाखल करण्यासाठी याकडे दाखल झालेले पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन तुषार सेनेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.